पी-एम-आर-डी हद्दीतील जे 833 घरांची जी जाहिरात आहे ती आलेली आहेत. जे दैनिक लोकमतमध्ये ही बातमी आलेली आहेत. जे पुणे म्हाडा लॉटरीमध्ये 4186 घरांची जी लॉटरी निघालेली होती, त्यानंतर पुण्यामध्ये ही लॉटरी आता आलेली आहे. इथे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर जे अर्जासाठी असलेले नियम, आवश्यक पात्रता, अटी, अर्जासाठी अनामत रक्कम, अर्जाची जी वेबसाईट आहे ती ही पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, त्याची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते. सर्वप्रथम 4186 घरांचा जो ड्रॉ होणार आहे, त्याची तारीख आपल्यापर्यंत अजून कन्फर्म आलेली नाही आहेत. पण जेव्हा केव्हा येणार आहेत त्याचे पण आपण जो ड्रॉ असतो, तो आपण लाईव्ह करत असतो. जे लोकेशन येणार आहेत आपण तिथे जात असतो. आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून जो लाईव्ह ड्रॉ आहे तो तुम्ही बघू शकता. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागतंय. जेव्हा आपण लाईव्ह करतो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येतो आणि तुम्ही ते घरबसल्या ड्रॉ बघू शकता. ज्यांना या लॉटरीमध्ये घरं लागतील त्यांचं अभिनंदन. ज्यांना या लॉटरीमध्ये घरं नाही लागणार त्यांनी तुम्ही इथे सुद्धा अप्लाय करू शकता. जी पुणे म्हाडाची साईड आहे ती वेगळी आहे आणि जे पी-एम-आर-डीची साईड आहे ती वेगळी आहे. म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे करावं लागेल. स्टॅम्प जे तुम्हाला अनामत रक्कम आहे ते सुद्धा तुम्हाला या साईडवरतीच भरावं लागेल. अर्जाला सुरुवात कधी होणार आहे? अनामत रक्कम, परत फॉर्म भरण्याची तारीख, जो फर्स्ट ड्रॉप, सेकंड ड्रॉप, ही सर्व माहिती आपण आता या चॅनलवरती पुढे पाहणार आहोत. तर चला जी पी-एम-आर-डी हद्दीतील जी घरांची जी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे, त्याची माहिती आपण आता सुरुवात करू. दैनिक लोकमतमध्ये ही जाहिरात आलेली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण 833 सदनिका ऑनलाईन सोडत डिसेंबर 2025 हे वेळापत्रक. पेठ क्रमांक 12 सदनिकांची संख्या, पेठ क्रमांक 30-32 सदनिकांची संख्या आहे. इथे EWSची घरे, LIG घरे, जे 340 टोटल घरे इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यानंतर पेठ क्रमांक 30-32 इथे 493 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. टोटल 833 EWS आणि LIG अशी या घरांची जी इथे सांगण्यात आलेली आहे ती माहिती आहे. या लॉटरीमध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, कोणत्या साईडवरती करायचा आहे, यांची PDF जेव्हा येणार त्याची पण माहिती आपण पुढे पाहणार आहोत. प्रधानमंत्री आवास योजनेतील 2.50 लाख रुपयांचे अनुदान फक्त पेठ क्रमांक 12 येथील EWS गटातील जे आहेत त्यांच्यासाठीच लागू राहील. म्हणजे फक्त आपल्याला जे 2.5 लाख रुपये अनुदान देण्यात येईल ते फक्त जे पेठ क्रमांक 12 जे 55 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तेच फक्त हे अनुदान तुम्हाला लागू राहील. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 15 डिसेंबर म्हणजे आजपासून सकाळी 11 वाजतापासून सुरुवात होणार आहे. सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात 19/12/2025 ला सुरुवात होणार आहे. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीची तारीख 19/12 दुपारी 12 वाजतापासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर सोडतीसाठी जी स्वीकृती अर्जाची जी प्रारूप यादी आहेत ती 11 फेब्रुवारी 2026 ला लागणार आहेत. त्यानंतर आक्षेप घेण्याकरता जी फायनल यादी असते ते 12/2/2026 म्हणजे तुम्ही आक्षेप नोंदवू शकता जर चुकीची माहिती वगैरे भरल्या गेली असेल तर. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी जी फायनल ड्रॉप लागतो तो 17 फेब्रुवारीला लागणार आहे सायंकाळी 7 वाजता. ड्राय रन होणार आहे 25 फेब्रुवारी 2026 आणि सोडत होणार आहे 26 फेब्रुवारी 2026. सोडती आणि प्रतीक्षा यादीची वेटिंग लिस्ट असतात त्यांची यादीसुद्धा 26/2/2026 ला लागणार आहेत. तर अशी ही जी पुणे म्हाडा लॉटरी जी आलेली आहेत पी-एम-आर-डी हद्दीतील जे घरं असतात 833 EWS LIG त्याची माहिती आपण पाहतात. वरील योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या पद्धतीकरता http housingpmrda.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे. सदर अर्ज संकेतस्थळावर नोंदणी करून अनामत रक्कम फॉर्म फी भरून त्यानंतर परिपूर्ण अर्ज सबमिट करावा. जाहिरात नमूद योजनांच्या संख्येत तसेच सदनिकांचा बदल करण्याचे अधिकार हे महानगर आयुक्त यांना राहील आणि हे त्यांचे हेल्पलाईन नंबर देण्यात आलेले आहे. आणि पेमेंट भरताना अनामत रक्कम भरताना जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही हे दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्यांचा ईमेल ID सुद्धा देण्यात आलेला आहे. तर असे हे आपण पुणे पी-एम-आर-डी मधील जी घरांची जी लॉटरी आहे त्याची माहिती बघितलेली आहे. आणखी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दिवसांनी घेतो. धन्यवाद.